नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू युअर ओन चॅनल वेल्थ यज्ञ। आज आपण ICICI बँकेचे रिझल्ट ॲनालिसिस करणार आहे। मागच्या 2 दिवसामध्ये म्हणजे सोमवार आणि मंगळवारी 2 दिवसामध्ये मिळून ICICI बँक जवळजवळ 8 ते 9% वरती गेलेला आहे। आज आपण रिझल्ट्स पाहूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल की खरंच हे रिझल्ट्स एवढे चांगले आहेत का की ICICI बँक एवढा वरती जाऊ शकतो। मित्रांनो, मी तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटवरती घेऊन आलेलो आहे ICICI बँकेच्या। आपण जर नेट इंटरेस्ट इन्कम पाहिला तर Q2 FY20 मध्ये 80 बिलियन रुपीजचा यांना प्रॉफिट झालेलं होतं। त्याच्या कंपॅरिझनमध्ये Q2 FY21 मध्ये 93 बिलियन रुपीजचं प्रॉफिट झालेलं आहे। आणि इयर ऑन इयर यांची ग्रोथ जी आहे प्रॉफिटमध्ये नेट इंटरेस्ट इन्कममध्ये ती 16.2% ग्रोथ आहे। आता कोर ऑपरेटिंग इन्कम जर पाहिला तर कोर ऑपरेटिंग इन्कम जो आहे तो 119 बिलियन रुपीज होता, तो वाढून आता 128 बिलियन रुपीज एवढा झालेला आहे। कोर ऑपरेटिंग इन्कममध्ये सुद्धा साधारण 8% आपल्याला वाढ दिसून येत आहे। कोर ऑपरेटिंग प्रॉफिट जर पाहिलं तर यामध्ये 65 बिलियन रुपीज ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या बिलियन रुपीजमध्ये आहेत। ते 65 बिलियन रुपीजचं जे प्रॉफिट कोर ऑपरेटिंग प्रॉफिट होतं Q2 FY20 मध्ये, आता Q2 FY21 मध्ये हे 77.19 बिलियन रुपीजचं प्रॉफिट झालेलं आहे। हे जर क्रोर्समध्ये बघितलं तर 770 कोटीचं प्रॉफिट यांना झालेलं आहे। आणि यामध्ये सुद्धा 18.1%ची राईज आहे। आता आपण प्रॉफिट बिफोर टॅक्स जर पाहिला तर प्रॉफिट बिफोर टॅक्स जो आहे तो 43 बिलियन रुपीजचा होता, म्हणजे 430 कोटीचं प्रॉफिट होतं ते आता वाढून 520 कोटींचं प्रॉफिट यांना झालेलं आहे। प्रॉफिट बिफोर टॅक्समध्ये 20%चा राईज आहे। आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स जर पाहिला तर तो पहिला जो 60 करोडचा प्रॉफिट होतं ते 420 कोटीचं प्रॉफिट झालेलं आहे। 42 बिलियन रुपीजचा प्रॉफिट झालेला आहे। आता इथं थोडक्यात मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो, नेट इंटरेस्ट मार्जिन जे आहे ते 3.57% होतं Q2 FY21 मध्ये। हे अगोदर जे आहे Q1 मध्ये क्वार्टर 1 मध्ये 3.69 होतं, ते आता कमी झालेलं आहे। आणि ते FY20 मध्ये जे होतं 3.64 होतं, त्याच्या मानानं आता नेट इंटरेस्ट मार्जिन कमी झालेलं आहे। ऑपरेटिंग एक्सपेन्सेस जे आहेत ते डिक्लाइन झालेले आहेत, ते 4.6% इयर बेसिसवरती डिक्लाइन झालेले आहेत। ऑपरेटिंग एक्सपेन्सेस जे आहेत ते 51.33 बिलियन रुपीज आहेत। आता फी इन्कम जो आहे तो फी इन्कममध्ये 49.2%ची क्वार्टर ऑन क्वार्टरवरती ग्रोथ झालेली आहे। आणि तो फीज इन्कम जो आहे तो 31.39 बिलियन रुपीज आहे। आता कोर ऑपरेटिंग प्रॉफिट जर बघायचं झालं ॲव्हरेज ॲसेटवरती ते 2.72% नी वाढलेलं आहे। Q1 मध्ये ते 2.58 होतं आणि Q2 FY20 मध्ये ते 2.71% होतं। आता ते प्रोव्हिजन जे आहेत ते नॉन परफॉर्मिंग ॲसेट जे असतात, जनरेट होण्याची शक्यता असते, त्याच्यासाठी बँक्स प्रोव्हिजन करत असते। ते प्रोव्हिजन्स अदर दॅन कोविड रिलेटेडसाठी ते 42.98 बिलियनच्या प्रोव्हिजन्स यांनी केलेल्या आहेत। तर प्रॉफिट बिफोर टॅक्स जे आहे ते 20.6%ची इयर ऑन इयर ग्रोथ आहे प्रॉफिट बिफोर टॅक्समध्ये। आणि ते आहे 52.66 बिलियन रुपीज, म्हणजे 520 कोटीचं प्रॉफिट ICICI बँकेला झालेलं दिसतंय आपल्याला। आता कोणत्याही बँकेसाठी की रेशो जे असतात ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। आपण ICICI बँकेसाठी जे की रेशोज आहेत त्यामध्ये कसा चेंजेस आहेत ते आपण पाहूया। आता नेट इंटरेस्ट मार्जिन जे आहे हे कोणत्याही बँकेसाठी फार महत्त्वाचं असतं। नेट इंटरेस्ट मार्जिनमध्ये बँक काही स्वतःचा पैसा नसतो बँकेकडे, बँक कुणाकडून तरी पैसा घेते आणि कुणाला तरी पैसा देते, आणि त्या दोन्हीमध्ये जे डिफरन्स असतो त्याला मार्जिन म्हणतात। घेते स्वस्तामध्ये घेते पैसा आणि देताना जास्त व्याज आकारून त्याच्यावरती देते पैसा, याला नेट इंटरेस्ट मार्जिन म्हणतात। नेट इंटरेस्ट मार्जिन जे आहे ते 3.64 आहे, जे FY20 मध्ये 3.73 होतं
आणि H1 3.63 होतं, ते आता 3.64 आहे. म्हणजे जास्त काय एवढा मेजर डिफरन्स नेट इंटरेस्ट मार्जिनमध्ये आपल्याला दिसत नाही आहे. आता कॉस्ट टू इन्कम जो आहे ते 43.5 जो होता तो आता 43.9 आहे. प्रोव्हिजन्स फॉर कोर ऑपरेटिंग प्रॉफिट हे 38.4 आहे. प्रोव्हिजन्स ॲव्हरेज ॲडव्हान्सेसवरती 1.64 1.67चा प्रोव्हिजन आहे. कोर ऑपरेटिंग प्रॉफिट ते 2.71 आहे. रिटर्न ऑन ॲव्हरेज ॲसेट्स आहे ते 0.27% आहे. स्टँडअलोन रिटर्न ऑन इक्विटी जे आहे तो 2.4 आहे. आता बुक व्हॅल्यू जी आहे ती बुक व्हॅल्यू FY20च्या तुलनेमध्ये कमी झालेली दिसते आपल्याला. म्हणजे 180ची जी बुक व्हॅल्यू होती ती आता 171ची दिसत आहे. आता आपण याचं फंडिंग प्रोफाईल पाहूया. आता फंडिंग प्रोफाईलमध्ये कासा स्टेटमेंटचं असते. कासा जो असतो ते फार स्वस्तामध्ये मिळणारं फंडिंग असतं कोणत्याही बँकेसाठी. कासा म्हणजे करंट अकाउंट आणि सेविंग अकाउंट्स. आता करंट अकाउंटमध्ये जे त्यांना पैसे मिळालेले आहेत ते 1075 बिलियन रुपीज एवढे यांना करंट अकाउंटमध्ये आहेत. आणि सेविंग अकाउंटमध्ये जे आहेत ते 2570 बिलियन रुपीज यांना मिळालेले आहेत. आणि टर्म डिपॉझिट जे आहे ते यांच्याकडं 4683 बिलियन रुपीचं टर्म डिपॉझिट आहेत. आता ॲव्हरेज कासा रेशो जो आहे तो आपल्याला कमी होताना दिसत आहे. इथं ॲव्हरेज कासा रेशो जो आहे तो 40.3% आहे. आणि कॉस्ट टू डिपॉझिट जे आहे कॉस्ट टू डिपॉझिट पण आपल्याला कमी होताना दिसत आहे. कॉस्ट टू डिपॉझिट आहे ती 4.22% दिसत आहे. कॉस्ट टू डिपॉझिट जेवढी कमी तेवढं कंपनीसाठी चांगलं आहे. आपण कासा रिपोर्टमध्ये जर करंट अकाउंटमध्ये जर पाहिलं तर 13.9%ची इयर ऑन इयर ग्रोथ आहे. सेविंग्ज अकाउंटमध्ये 11.5%ची इयर ऑन इयर ग्रोथ आहे. आणि टर्म डिपॉझिटमध्ये 26.1%ची इयर ऑन इयर ग्रोथ दिसत आहे आपल्याला. आणि टोटल डिपॉझिट जर सगळे मिळून जर पाहिले तर आपल्याला 19.6%ची इयर ऑन इयर ग्रोथ आपल्याला दिसत आहे. तर आपल्याला यामध्ये 20.7%ची इयर ऑन इयर ग्रोथ इन ॲव्हरेज करंट अकाउंट आणि 15.4% इयर ऑन इयर ग्रोथ इन ॲव्हरेज सेविंग्ज अकाउंट Q2 FY21 आपल्याला दिसत आहे ICICI बँक. आता आपण ICICI बँकेचं लोन बुक कसं आहे ते पाहूया. मागच्या वर्षी यांचे जे CEO होते त्यांनी सांगितलेलं होतं हे मागच्या वर्षीमध्ये ज्यावेळी या बँकेमध्ये झोल व्हायला लागले कॉर्पोरेट लोन दिल्यानंतर त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही आमचे जे लोन बुक आहे ते रिटेलकडं ओरिएंट करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त रिटेलकडं नेण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्या दृष्टीनं बँक अग्रेसर होताना दिसत आहे. आपल्याला 65.8%चे टोटल लोन जे आहेत ते रिटेलला देताना दिसत आहे बँक. यामध्ये 32.4% जे आहे ते मॉर्गेज लोन दिलेले आहेत. 6.5% जे आहे ते ओव्हरसीज लोन आहेत. कॉर्पोरेट लोन बुक जे ह्यांचं होतं ते 40%वरून ह्यांनी हळूहळू कमी करत 24%पर्यंत कमी करत आणलेलं आहे. SMEला ह्यांनी 3.6% दिलेले आहेत. ऑदर रिटेल लोनमध्ये 0.8% आहे. क्रेडिट कार्ड्स ते 2.4% आहे. क्रेडिट कार्ड लोन्स. पर्सनल लोन जे आहे ते 6.8% आहे. रुरल लोन जे आहे ते 9.4% आहे. बिझनेस बँकिंग 4.8% आहे. टू व्हीलर लोन जे आहे ते 0.2% आहे. कमर्शियल लोन आहे ते 4% आहे. आणि 5% जे आहे ते ॲटोल फायनान्समध्ये दिसत आहे. तर आपण जर पाहिलं यामध्ये तर यांनी चांगली आपलं पूर्ण हे डायव्हर्जन रिटेलकडं करण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे आपल्याला. आणि ते चांगलं आहे. तर यामध्ये आपण जर की हायलाईट्स पाहायचं म्हणलं तर 18.1% इयर ऑन इयर ग्रोथ आपल्याला दिसत आहे ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये. आणि ते 77.19 बिलियन रुपीजचं ऑपरेटिंग प्रॉफिट यांचं झालेलं आहे. आणि आपल्याला स्ट्रॉंग डिपॉझिट ग्रोथ आपण पाहिलेली आहे. मी तुम्हाला स्लाईड दाखवली त्यामध्ये ॲव्हरेज सेविंग अकाउंट डिपॉझिट इन्क्रीज झालेलं आहे
4% इयर ऑन इयर बेसिसवरती. ॲव्हरेज करंट अकाउंट डिपॉझिटसुद्धा वाढलेले आहेत, ते 20.7% इयर ऑन इयरवरती ॲव्हरेज करंट अकाउंट डिपॉझिट वाढलेले आहेत. आणि टोटल डिपॉझिट जर पाहिले तर यांच्याकडे 19.6% इयर ऑन इयर बेसिसवरती टोटल डिपॉझिटमध्ये वाढ झालेली आहे. आता आपण लोन ग्रोथ जर पाहिली तर डोमेस्टिक लोन जे आहेत ते 10.3% इयर ऑन इयरवरती वाढलेले आहेत आणि 4.5% क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवरती याच्यामध्ये वाढ दिसत आहे आपल्याला. आता रिटेल लोन बुक जे पाहिलं आपल्याला बघितलं तर त्यामध्ये 12.8% इयर ऑन इयर ग्रोथ दिसत आहे आणि 6.2% क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवरती सुद्धा ग्रोथ दिसत आहे. आता नॉन इंडिया लिंक्ड कॉर्पोरेट पोर्टफोलिओ जो आहे तो त्यांनी कमी करत आणलेला आहे. म्हणजे बाहेरच्या ज्या बँका होत्या कॅनडा, UK यामध्ये ज्या ICICI बँकच्या बँका होत्या त्यामध्ये मागची तुम्ही जर त्यांची मीटिंग जर अटेंड केली असेल तर त्यांनी सांगितलेलं होतं की नॉन इंडिया लिंक्ड जे कॉर्पोरेट पोर्टफोलिओ होता त्यांचा ते हळूहळू डिक्रीज करत आणणार आहेत आणि ते त्यांच्या पाथवरती दिसत आहे आपल्याला. त्यांनी तो 48.3% इयर ऑन इयर बेसिसवरती कमी केलेला आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवरती सुद्धा 19.6% त्यांनी त्यांचा पोर्टफोलिओ कमी करत आणलेला आहे. आपण जर पाहिलं तर करोना महामारीच्या काळामध्ये ICICI बँक एवढं जबरदस्त रिझल्ट पोस्ट करेल असं मार्केटला एक्सपेक्ट नव्हतं. त्यामुळे मार्केटनं यामध्ये जबरदस्त यांना बेनिफिट दिलेला आहे ICICIच्या शेअर होल्डर्सला. पण तुम्ही अजून जर तुम्ही ICICI बँकेमध्ये इन्व्हेस्टेड नसाल तर तुम्ही गडबड करू नका. तुम्ही तुमचा स्टडी करा, तुमच्या ॲडवायझरची मदत घ्या आणि नंतरच ICICI बँकेमध्ये इन्व्हेस्ट करा. तुम्ही अजून जर ICICI बँकेमध्ये जर इन्व्हेस्ट केलं नसेल तर तुम्ही ICICI बँकेमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी गडबड करू नका. आता ह्या 15 दिवसामध्ये अमेरिकेचे US प्रेसिडेन्शियल इलेक्शन जे आहेत त्यामध्ये मार्केटमध्ये जबरदस्त व्हॉलॅटिलिटी राहण्याची शक्यता आहे. तुम्ही हा बँकचा शेअर्स तुमच्या वॉचलिस्टवरती ठेवू शकता आणि मला 100% वाटतं हा शेअर 400 रुपयाच्या खाली किंवा 400 रुपयाच्या आसपास तुम्हाला मिळू शकेल. पण मी तुम्हाला डायरेक्ट ॲडवाईस देत नाही. मी फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. ठीक आहे मित्रांनो, परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.